देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी भाया सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. सोडवण करा संसाराचे. वारीमधील पालखी सोहळा हा एक अविस्मरणीय असा अनुभव असतो. या पालखी सोहळ्यास हैबतराव बाबांचे परिश्रम फार मोलाचे आहेत. त्यांच्यासोबत खंडोजी बाबा यांनीही या सोहळ्याची मनोभावे सेवा केली आहे. पुढे या सेवेत त्यांचे एक टाळकरी सोबती शेडगे यांचाही सहभाग होता, म्हणून या दिंड्यांचा मान मोठा आहे. पहिली दिंडी असते ती आळंदीकरांची, दुसरी खंडोजी बाबांची, तर तिसरी शेडगे बाबांची, असा हा दिंड्यांचा क्रम असतो. त्यामागे इतर दिंड्या असतात. या वारीचे आणि दिंड्यांचे नियोजन इतके व्यवस्थित कसे होते, हा प्रश्न सर्वांना नेहमीच पडतो. छोटासा लग्न कार्याचा समारंभ असला तरी त्यात मानपान रुसवे फुगवे असतात. कोण आधी कोण पुढे यावरून वाद होतात. पण इथे तसे कधीच होत नाही, कारण सर्वजण एक समान असतात. सन 1852 सालापासून पंच कमिटीने दिलेल्या क्रमानुसारच दिंड्या चालत असतात. वीणा मंडपात माऊलींची चांदीची पालखी ठेवलेली असते. त्यात माऊलींच्या चांदीच्या पादुका स्थानापन्न करतात. यावेळी संपूर्ण देऊळवाडा दिंड्या, पताका, टाळ, मृदुंग, वीणा आणि ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम या नामघोषाने दुमदुमलेला असतो. देऊळवाड्यात प्रदक्षिणा घालत्या वेळी पालखी सिद्धेश्वराच्या देवळाजवळ थांबली की हजारो वारकऱ्यांचे डोळे सिद्धेश्वराच्या कळसावर स्थिरावलेले असतात. कळस हलला की पालखी झपाट्याने देऊळवाड्याबाहेर पडते. देऊळवाड्याच्या महाद्वारात चौघडा, घोडे, दिंड्या आपल्या वर्षानुवर्षाच्या क्रमानुसार चालत असतात. पुढे प्रदक्षिणा मार्गावरून हजेरी लावत मारुती मंदिर, गावचावडी, शाळेचा मधला हॉल करत पालखी रात्री 10 वाजता आपल्या आजोळ घरी म्हणजे गांधीवाड्यात येते. तिथे आरती करून साखर, पानविडा वाटला जातो. रात्री माऊलींचा मुक्काम गांधीवाड्यातच असतो. तिथे नित्याची भजने आणि जागर होतो. रात्रभर माऊलींचे भक्त इथे दर्शनासाठी येत असतात. यावेळी पालखी बरोबर असणारे चौकदार पुढील कार्यक्रम काय आहे हे जाहीर करतात. या सगळ्यांचे नियोजन फार महत्त्वाचे असते. त्यांची आज्ञा ही शिरसावंद्य मानून मोठ्या श्रद्धेने वारकरी त्याचं पालन करतात, म्हणून कसलीही गडबड होत नाही. वारीतील उभे रिंगण आणि गोल रिंगण या प्रथा अतिशय मानाच्या आणि आनंददायी अशाच असतात. यातील उभी रिंगण ही चांदोबाचा लिंब, बाजीरावाची विहीर आणि पादुकांजवळ होत असतात, तर वारीतील गोल रिंगण ही सदाशिवनगर, खुडूस फाटा, ठाकूरबुवाची समाधी, बाजीरावाची विहीर येथे होत असतात. या रिंगणाचे दर्शन घेण्यासाठीही गावोगावहून भाविक येत असतात. या रिंगणात साक्षात माऊलींचं दर्शन होतं. दिंडीत वारकऱ्यांचं चालणं, बोलणं, खाणं, निजणं सारं काही माऊलींच्या संगतीत असतं. माझी माऊली आमची ज्ञानाई अगदी जवळ, होय अगदी सोबत असते. त्यामुळे या साऱ्या वारकऱ्यांचे मन निश्चिंत आणि निवांत होते. शिकल्या सवरल्या लोकांना या सगळ्याचे मोठे अप्रूप वाटते. पंढरीच्या वाटेवर पुणे शहराचे महत्त्व मोठे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्याईने खरे तर हे शहर वसले आणि पेशव्यांच्या पराक्रमाने विस्तारले. अशा या पुण्यभूमीत माऊली ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालख्या येऊन पोहोचतात. रस्त्याच्या दुतर्फा पुणे मुंबईच्या श्रद्धाळू लोकांची गर्दी जमते. कुणी दिंडीतील लोकांवर फुले उधळत असतात, तर कुणी वारकऱ्यांना बिस्किटे वा फळे वाटण्यात आनंद मानतात. बरीच पुणेकर मंडळी तर वेशीपासूनच दिंडीच्या बरोबर चालताना दिसतात.
यामध्ये मोठी मजेची गोष्ट म्हणजे त्या सगळ्या शहरी लोकांना या वारकऱ्यांचा गावखेड्यातील लोकांचा हेवा वाटतो. बघा ना माऊली, शहरात चांगले सुखाचे जीवन जगणाऱ्यांना या ओबडधोबड साध्या अशा वारकऱ्यांचा हेवा वाटतो. का ठाऊक आहे का? कारण हे सारे वारकरी घरादाराच्या जबाबदारीला काही काळासाठी तरी का होईना दूर करू शकतात. प्रपंचातून बाहेर पडून अगदी मुक्त आनंद घेत असतात. त्यामुळे ज्यांना संपूर्ण वारी करणे शक्य नसते असे अनेक जण पुण्या मुंबईहून गाडी करून ही रिंगण पाहण्यासाठी येत असतात. पंढरपुरात जाता येत नाही म्हणून लोणंद, फलटण, तरडगाव अशा ठिकाणी येऊन पालखीचे दर्शन घेत असतात. रिंगणाचा आनंद घेतात आणि समाधान मानतात. या वारीमधून जाणे शहरातील भल्या भल्या लोकांना ते शक्य होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे वारकरी संतांच्या संगतीत असतात. त्यामुळे हे सारे वारकरी खूप भाग्यवान आहेत याचा हेवा वाटतो सर्वांना. अहो, दिंडीत वारकऱ्यांचं चालणं, बोलणं, खाणं, निजणं सारं काही माऊलींच्या संगतीत असतं. त्यांची माऊली, त्यांची ज्ञानाई अगदी जवळ, अगदी सोबत असते. त्यामुळे वारकऱ्यांचं मन निश्चित आणि निवांत होतं. शिकल्या सवरल्या लोकांना या सगळ्याचे मोठे अप्रूप वाटते. पण खरे सांगायचे तर संतांच्या उपदेशाने हे असे सोडता येणे शक्य असते. मायापाश किंवा मोहपाश सोडण्यासाठी नामदेव महाराज सांगतात, सर्व सावधान होऊनी विचारी, सोडवण करा संसाराची. श्रोते हो, आपल्या शब्दरूप वारीचा आनंद घेऊन एक नवी अनुभूती घेऊयात. तुमचं एक लाईक तुमची एक वारी होईल आणि तुमचं एक सबस्क्राईब आषाढी कार्तिकीचा आनंद तुम्हाला देईल. तर श्रोते हो, भेटूयात उद्याच्या भागात. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भाव.